नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजकालच्या स्पर्धा परीक्षांमध्ये अशा प्रकारचा प्रश्न हमखास येतो की दोन संख्यांचं गुणोत्तर दिलं जातं, त्याचा मसावी दिला जातो. मग आपल्याला विचारू काय काय शकतात बघा, ते त्या दोन संख्या सांगा म्हणतात किंवा दोन संख्यांची बेरीज विचारतात किंवा दोन संख्येचा गुणाकारही विचारू शकतात आणि सगळ्यात शेवटी ते आपल्याला त्यांचा लसावी काढा सांगू शकतात. बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपं असतं. बघा, पहिल्यांदा दोन संख्या कशा शोधायच्या, त्यांचं गुणोत्तर आणि मसावी दिला असेल तर काय करायचं, त्या गुणोत्तराला त्यांच्या मसावीने गुणायचं, मग त्या संख्या मिळून जातील. बघा, पहिली संख्या काय असेल, 6 ने 2 ला गुणा, 6 दुनी 12. दुसरी संख्या काय असेल, 6 ने 3 ला गुणा, 6 त्रिक 18. बघा, दोन संख्या मिळाल्या आपल्याला, 12 आणि 18 या दोन संख्या झाल्या. त्यांची आता काय बेरीज विचारली. आता आपण इथं डायरेक्ट बेरीज पण करू शकतो. 12 आणि 18 किती, 30. परंतु आपल्याला जर संख्या न काढता बेरीज काढायची असेल तर काय करायचं, तो जो रेशो आहे त्यांची ऍडिशन करायची. 2 आणि 3 किती, 5. आणि त्या 5 चा मसावी सोबत गुणाकार करायचा. 5 गुणिले 6 किती, 30च येणार. म्हणजे आपण त्या पद्धतीने पण काढू शकतो. पुन्हा त्या दोन संख्यांचा गुणाकार. आता संख्या आहे तिथं बघा, 12 गुणिले 18. 12 गुणिले 18 केलं तर काय येतो गुणाकार बघा, 18 आणि 10 180, वरले 2, 18 दोन्ही 36. 180 आणि 36 किती, 216. म्हणजे यांचा गुणाकार किती येणार, 216. पुन्हा बघा लसावी. आता महत्वाचं आहे बघा, काय की आपल्याला जर गुणोत्तर दिला असेल, मसावी दिला असेल तर त्यांचा लसावी काढायचा. कसा काढायचा, ते दोन्ही गुणोत्तर आहेत का त्यांचा गुणाकार करायचा. बघा, 2 गुणिले 3 गुणिले आणि याच्यासोबत त्या मसावीचा सुद्धा गुणाकार करायचा. बघा, मसावी गुणिले. आता गुणाकार केव्हा करायचा, जेव्हा ते कोप्राईम असतील, म्हणजे दोघांना एकमेकांना भाग जाणार नाही. बघा, 6 आणि 6 36. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्या दोन संख्यांचा लसावी किती आला, 36. त्या संख्या न काढता सुद्धा आपल्याला लसावी काढता येतो. चेक करून बघू लसावी 36 येतो का. बघा, संख्या आहेत 12 आणि 18. 12 आणि 18चा लसावी काढला तर बघा, 12 त्रिक 36, 18 दोन्ही 36. म्हणजे लसावी 36च येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.